भारतीय राजकारणाचे भीष्म पितामह अशी ओळख असलेले देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आयुष्यभर अविवाहित राहिले। त्यांना याबद्दल अनेकदा प्रश्न विचारले जायचे, पण ते प्रत्येक वेळेस कारण सांगण्याचं टाळायचे। एकदा काय झालं, एका प्रेस कॉन्फरन्स दरम्यान महिला पत्रकारानं त्यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं। तुम्ही लग्न का केलं नाही, या प्रश्नावर उत्तर देताना अटलजी म्हणाले होते की मी एका आदर्श पत्नीच्या शोधात आहे। त्यावर महिला पत्रकारानं दुसरा प्रश्न टाकला, मग तुम्हाला एक आदर्श पत्नी सापडली नाहीये का? तेव्हा वाजपेयी म्हणाले, मला एक सापडली, पण ती देखील एक आदर्श नवरा शोधतीये। अटलजींच्या या उत्तरानं सर्वजण हसायला लागले। मंडळी, अटल बिहारी वाजपेयी एक राजकारणी म्हणून देशात जेवढे लोकप्रिय होते त्यापेक्षा कितीतरी पटीनं ते त्यांची उत्तम वक्तृत्व शैली, विनोद बुद्धी आणि हजरजबाबीपणा, ज्याला आपण सेन्स ऑफ ह्युमर म्हणतो, यासाठी प्रसिद्ध होते। त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले भाषणातले कितीतरी किस्से आज सांगितले जातात, पण पाकिस्तानात घडलेला एक किस्सा प्रचंड लोकप्रिय आहे। जेव्हा एका पाकिस्तानी महिला पत्रकारानं भर सभेत अटलजींसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, एवढं नाही तर त्यासाठी एक कठीण अट देखील ठेवली होती। त्यावर अटलजींनी त्यांच्या खास विनोद शैलीत जे सडेतोड उत्तर दिलं होतं ते ऐकून सगळ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला होता। अटलजींसोबत पाकिस्तानात त्यावेळी नक्की काय घडलं होतं, तो संपूर्ण किस्सा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत दे दणका। मंडळी, अटल बिहारी वाजपेयी देशातील असे एकमेव खासदार राहिलेले आहेत जे 4 वेगवेगळ्या राज्यांमधून लोकसभेवर निवडून आले होते। उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात अशा 4 वेगवेगळ्या राज्यातून ते लोकसभा खासदार झालेले आहेत। 3 वेळा ते देशाचे पंतप्रधान बनले होते, पण पूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ ते त्यांच्या 3ऱ्या टर्ममध्ये पूर्ण करू शकले। त्यांच्या पंतप्रधान पदाचा पहिला कार्यकाळ केवळ 17 दिवसांचा होता, तर दुसरा कार्यकाळ मार्च 1998 ते एप्रिल 1999 या दरम्यान 13 महिन्यांचा राहिला। या काळात भारत आणि पाकिस्तान संबंध फारसे काही चांगले नव्हते। पाकिस्तानकडून भारताचा द्वेष सुरूच होता, पण अटलजींनी पाकिस्तानशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला होता। 16 मार्च 1999 ची गोष्ट आहे। पंतप्रधान वाजपेयी ऐतिहासिक लाहोर दौऱ्यावर होते। त्यावेळी अमृतसर आणि लाहोर अशी दोन्ही देशांमध्ये बस सेवा सुरू करण्यास आली होती। वाजपेयी स्वतः या बसमध्ये बसून लाहोरला गेले होते। तिथे त्यांचं जोरदार स्वागत झालं। यावेळी संपूर्ण जगाचं लक्ष या दौऱ्याकडे होतं। दरम्यान अटलजींचं तिथे खणखणीत भाषण झालं। त्यांची वक्तृत्व कला पाहून सगळे भारावून गेले, पण त्यानंतर खऱ्या अर्थानं गाजली नंतर झालेली पत्रकार परिषद। राज्यपाल सभागृहात झालेल्या त्या पत्रकार परिषदेत वाजपेयी प्रत्येक प्रश्नावर पत्रकारांना उत्तर देत होते। भारत पाकिस्तान संबंधाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नोत्तराचं सत्र चालू होतं। तेवढ्यात एका महिला पत्रकारानं वाजपेयींना अनपेक्षित प्रश्न विचारत थेट लग्नाचा प्रस्तावच ठेवला। महिला पत्रकार म्हणाल्या की तुम्ही लग्न का केलं नाही, मला तुमच्याशी लग्न करायचंय। पण त्या महिला पत्रकारानं लगेचच मिश्किलपणे हसत पुढे म्हटलं, पण लग्नाच्या बदल्यात मला काश्मीर हवंय। आता हे ऐकून तर सभागृहात आणखीनच शांतता पसरली। आता सर्वजण अटलजींच्या उत्तराची वाट पाहत होते। मग काय, अटलजींचा सेन्स ऑफ ह्युमर तर भारीच होता। अटलजींनी स्मित हास्य केलं आणि त्यांच्या खास अंदाजात उत्तर दिलं, माझी सुद्धा एक अट आहे, मला हुंड्यात संपूर्ण पाकिस्तान हवाय। मंडळी, अटलजींच्या या सडेतोड उत्तरानं त्या महिला पत्रकाराची बोलती तर बंद झालीच, पण सगळ्या सभागृहात टाळ्यांचा गजर आणि हास्याचा लाटा उसळल्या। अटलजींनी एकाच वाक्यात विषय संपवला आणि सगळं वातावरण हलकं फुलकं केलं। मंडळी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी, किस्से आज सांगितले जातात, पण लाहोर मधला हा किस्सा आजही लोकप्रिय आहे। गल्ली ते दिल्ली जेव्हा जेव्हा वाजपेयींच्या लग्नाबद्दल चर्चा रंगते, तेव्हा वाजपेयी लग्नासाठी तयार होते, पण हुंड्यात त्यांना अख्खा पाकिस्तान हवा होता, असं मिश्किलपणे बोललं जातं। तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका।